गेल्या 10 वर्षात पेणचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आम्ही केले। शहराच्या इतिहासात प्रथमच 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हेही बहुमताने निवडून येतील असा आत्मविश्वास आमदार रविशेठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। यावेळी त्यांच्या हस्ते नगर परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या भाजप, राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीच्या 6 नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। पत्रकार परिषदेत विरोधकांचा खरपूस समाचार घेताना आमदार रविशेठ पाटील म्हणाले की पेण पालिका निवडणुकीत उमेदवार शोधताना विरोधकांची दमछाक झाली आहे। पेणचा चेहरामोहरा आम्ही बदलला, म्हणूनच अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात सिमेंटचे रस्ते, गटार, काँक्रिटीकरण अशी कामे होत असून आगामी काळात शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक अशी कामे प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे पेण शहरातील सुज्ञ नागरिक नक्कीच विचार करून आपले मत महायुतीच्या पारड्यात टाकून विरोधकांना त्यांची जागा दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान पेण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 26 नोव्हेंबर रोजी पेणमध्ये येणार आहेत। त्यांची जाहीर सभा नगर परिषद मैदानावर आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे।